ते नाही चालणार. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती शंभूराजे दाखलं त्यांनी. तसेच दूरदृष्टी म्हणजे काय असतं नाही का, असे आधारस्तंभ सरांनी सांगितलं. सर नाव मला आठवत नाही, पण महाड ते हॉल म्हटले की आमच्या लक्षात येतं. हा, तर त्यांच्या त्यावेळी त्यांनी तुमच्यासाठी जे बनवलं आणि ते पुढचे हजारो वर्ष ते पिढी आस्वाद घेणार आहे. सर तुमच्या कार्याला नमन. दुसरी गोष्ट, ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत आणि ज्यांच्यासाठी आपण आहोत ते असे सर्व तुम्ही, मला वाटतं दुपारी मेसेज आला की असं असं आहे, ठीक आहे. छत्रपतींच्या पुढे कुठलंही काम नाही राहणार, छत्रपती कुठलेही कार्यक्रम असू द्या. मी थोडस औपचारिकता बाजूला ठेवतो, जास्त नाही बोलणार, पण ह्या तीन बंधूंनी जे काही भाषण दिलं त्यांच्यासाठी मला एक थोडं द्यायचं आहे. काय दिलं ते नंतर एक्सप्लेन करेल. प्लीज या, सगळ्यात छोटी अगोदर माही ये पटकन. शिवाजी महाराज की. त्याच्यानंतर कोणी भाषण दिलं? साक्षी बिजले, तिचे वडील पब्लिक प्रोसिक्युटर आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपतीच्या पाया पडायचं, एवढी माणसं नाही राहिली पाया पडायची. हा ये दिदू. छत्रपतीचा इतिहास जागवला ताईने. अरे आता बोललो ना बाबा. सर तुम्ही पण या, कारण परत हे सगळं अनौपचारिक आहे. सर याची इच्छा आहे सर. हा, आता छत्रपतीच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलं, त्यामुळं मी काय सांगावं मला काय समजत नाही. फक्त ज्यांच्यासाठी आलो ते मी सांगेन. सर आणि यांचे आभार. छत्रपतीच्या बद्दल बोलायचं म्हटलं, छत्रपतींनी जे काही ठरवलं, कारण त्यावेळी जी परिस्थिती होती फार भयानक परिस्थिती, जी आत्ता परिस्थिती आहे. माणूस माणसाला ओळखत नव्हता, अन्याय अत्याचारानं पूर्ण जनता त्रस्त झाली होती. आणि ज्यावेळी पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते त्यावेळी अवतार कार्य होतं. कोणाला तरी अवतार घ्यायला लागतो, म्हणजे देवाला अवतार घ्यायला लागतो. आपल्याला अवतार म्हटल्यानंतर नव अवतारच म्हणतो आपण. वरा अवतार, कच्चे अवतार, मत्स्य अवतार, प्रभू रामचंद्र, कृष्ण भगवान वगैरे वगैरे, बुद्ध वगैरे म्हणतात. पण त्या परिस्थितीत आपल्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या संतांच्या मतांच्या भूमीमध्ये जन्म घेतला. तो हिरा म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांनी सांगितलं 19 फेब्रुवारी 1630 बरोबर ना. हा, पुण्यापुढे आयुष्यामध्ये संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं. छत्रपतीच्या ज्या वयामध्ये तुम्ही आहात, तुमची जी फाउंडेशन आहे जीवनाची, त्याच वयात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं मासाहेबांच्या रूपाने स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकार केलं. तो छत्रपती दिले. छत्रपतीच्या बद्दल त्यांचं जे फोरकास्टिंग होतं, आर्मी नेव्ही जे काय म्हणतो सगळ्यात, त्या परिस्थितीच्या पुढे जाऊन त्यांनी केलं होतं की समुद्रात जायला म्हणजे धर्म बुडला असं म्हणायचं. त्यावेळी महाराजांचा आरमार जनक म्हटलं जातं आपल्या देशामध्ये. एअरफोर्सचं म्हणजे त्यावेळेचं जे होतं ते वेगळ्या ज्या पद्धतीने होतं. शिवरायांचं मॅनेजमेंट, शिवरायांचा अन्याय, त्याच्यासाठी शिवरायांकडे खऱ्या अर्थाने न्यायसत्ता, धर्मसत्ता आणि राजसत्ता जो राजदंडामध्ये होतं ते खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्याकडे होतं. शिवरायांच्या धर्माच्या बद्दलचं म्हणाल तर शिवरायांची दिनचर्या अशी होती, 4 वाजता शिवराय जागे व्हायचे ब्रह्ममुहूर्तावर. त्याच्यानंतर धर्मपूजन वगैरे धर्माचे ज्या गोष्टी व्हायच्या ते व्हायचे. त्याच्यानंतर जे दिवसभर चालू असायचं रात्री 1 वाजेपर्यंत, 1 ते 2 ही भैरजी नाईकसाठी वेळ असायची महाराजांची. कळायचं नाही, कधी कधी स्वतः शिवरायाला सुद्धा भैरजी नाईक ओळखला जायचं नाही. तिचे एक सोन्याचं पान होतं, ती बघायची महाराज, मग ते भैरजी नाईक. एवढं सुंदर त्याचं होतं. शिवरायांच्या बद्दल काय बोलावं काय बोलू नये, ज्या न्यायसत्तेबद्दल मी बोलतो. शिवरायांकडे स्त्री पुरुष गरीब अल्पसंख्याक असं काही नव्हतं. आणि स्त्रियांच्या बद्दल ताईने सांगितलं की कल्याण सुभेदाराच्या सुनेबद्दल इतिहास अशीच आमची आई सुंदर असेल तर आम्ही सुंदर झाले असतो. कदाचित हा दृष्टिकोन जगात कुणाचाही नाही. आता आपण खूप याची गरज आहे ह्या दृष्टिकोनाची स्त्रियांच्या बद्दल. दुसरा होता न्याय देताना छत्रपतींनी जे रांजेच्या पाटलाची गोष्ट सांगितली जाते. पहिल्यांदा सांगितलं पाटलाला बोलवून आणा. पाटील म्हणतो कोण राजे, आम्ही मानत नाही. बलात्काराची केस होती, अन्याय अत्याचाराची. मग राजाने सांगितलं त्याला बांधून आणा.
मग बांधून आणल्यानंतर मग त्याला आठवलं, मग पाया पडायला लागला, महाराज माफ करा, मी सगळं मंजूर करतो, काही पाहिजे शिका देतो, पण माझा जीव वाचवा. महाराज म्हटले ठीक आहे, तुला जीव वाचवला, शिक्षाही झालीच पाहिजे ना. पण मग काय शिक्षा असेल? चौरंगा म्हणतात त्याला. जीव नाही मारलं, जीवन म्हणजे जीव मारलं नाही, पण अशी शिक्षा दिली की आत्ताच्या पंचक्रोशी ती बघून दहशतीने कुणाची हिंमत नाही झाली महिलांवर तिरख्याने जायला बघायला. महाराजांनी आपला आणि जवळचा असा भेद नाही केला. महाराजांचे सख्खे मेवणे विनिमयाची केस होती, काय शिक्षा दिली असेल? सख्खे मेवणे डोळे फोडण्याची शिक्षा दिली. शिक्षा आला 1 रुपयाचं अनुदान मिळालं नाही. आणि महाराजांच्या वेळेस असं डायरेक्ट असायचं, महाराज गुप्तवेशात फिरायचे. महाराजांनी सांगितलं, ते शेतकऱ्यांना सांगितली माझी अनुदान दिलं नाही. महाराजांनी लगेच आदेश दिला, त्याला 2 रुपये द्या. आणि कुठून दिले? ज्या अधिकाराच्या दिरंगाईमुळे त्या मिळालं नाही त्याला ती शिक्षा दिली. हे असं न्यायपूर्ण नैतिकता असलेल्या छत्रपती शिवरायांचं जे प्रशासन होतं त्याची आता आपल्याला खूप गरज आहे. काही म्हटले दाढी वाढवून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही, पण आताचा जो तरुण एवढा भरकटला एवढा व्यसनी झालाय, यांना फक्त शिवरायांची तलवारच कामाला लागली. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी घराघरात छत्रपती शिवराय निर्माण करायला पाहिजे. शेवटच सांगेल मी, छत्रपती शिवरायांच्या बद्दल इंग्रजांचा शेवटचा सेनापती सर आला होता हे हिंदुस्थानाची माहिती घ्यायला, की ह्या हिंदुस्थानामध्ये देशामध्ये जे राजे होते त्यांनी क्रमवारी करायचे, कुणाच्या जीवनामध्ये कुणाच्या राज्यामध्ये जनता सुखी होती. त्याच्यामध्ये 3 नंबरचा राजा होता देवगिरीचे यादवराय. त्यांच्या कालावधीमध्ये जनता खूप सुखी होती, खूप आनंदी होती. 2 नंबरचा राजा होता अकबर. अकबरला सहिष्णू म्हटलं जातं, या काही गोष्टी आहेत, पण त्याच्यामुळे जनतेला त्रास नव्हता. आणि 1 नंबरचे होते माझे छत्रपती शिवराय. थोडा अभ्यास केला त्यांनी. जागतिक लेवलचे हिंदुस्थान म्हणजे जागतिक लेवलचे म्हणजे जे राजे होते छत्रपती शिवराय. आणि ह्या एकच राजा असा होता की आईच्या पोटातून जाती निर्माण झाल्या होत्या. राजाचा प्रकार राजा जे असेल ते, पण छत्रपती शिवरायामध्ये 18 प्रकार जातीच्या प्रत्येकाला न्याय देऊन जे स्वराज्य निर्माण केलं. आणि हे स्वराज्य म्हणजेच होय मी म्हणतो हिंदवी स्वराज्य. लोक कन्फ्युज करतात, आम्हाला संभ्रमित करतात. स्वराज्य नाही, हिंदवी स्वराज्यच होतं. आता हिंदू म्हणजे कोण व्याख्या सांगायला मी इथं नाही आलोय, पण ज्या दिवशी हिंदू धर्माच्या लोकांनी अध्यात्म सोडलं त्याच्यानंतर प्रॉब्लेम झाला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी छत्तीसगड असेल, तामिळनाडू असेल, कलकत्ता असेल, बेंगाल असेल, अफगाणिस्तान, कर्नाटक असेल, हे अध्यात्माच्या जोरावर आणि धर्माच्या जोरावर जे राज्य केलं होतं त्याची आपल्याला आज नितांत गरज आहे. घराघरामध्ये शिवराय निर्माण झाले पाहिजे. आता पण कसं होतं, शिवराय शेजारच्या घरात होऊ देत आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तर मलिदा पहिल्यांदा मला मिळू दे, तसं नाही आहे. हा, आता शेवट सांगतो, जे ताईंना मी 3 बुक दिली आहेत ना त्याचं विश्लेषण करतो. ते बुक असं आहे की आपले खूप मोठं नुकसान झालंय. आपण वैदिक माणसं, वैदिक संस्कृतीवाले, पण ते मोडी आणि संस्कृती असल्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम झाला, आपण खूप दूर गेलो. तर ते पुस्तक मी 80% मराठीमध्ये केलंय. त्याच्यामध्ये फक्त गणेश प्राण प्रतिष्ठा आणि पूजा विधी आहे. हे पूजा विधी बुक बघत सगळं क्रम दिलाय. आपण गणेश प्राण प्रतिष्ठा करू शकतो, कारण आपल्याकडे जे भटजी आहेत त्यांना खूप त्या दिवशी गडबड असते, मिळत नाही. सकाळी 10 वाजता तरी भटजी 4 जण येतात, आपण अडचणीत असतो. तर त्यासाठी त्या बुक मध्ये दिलं आहे. भविष्यामध्ये ते खूप कामाला येईल. आणि मी स्वतः म्हणजे विधी जे आहेत ना आपल्या हिंदू धर्माचे, प्रत्येक घरात विधी वाचणारा माणूस निर्माण झाला पाहिजे. म्हणून आमचे हे काही प्रत्येक घरात हे शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रोक्तपणे विधी झाले पाहिजेत. म्हणून आमचा नोंद आहे, प्रत्येक घरात भटजी निर्माण झाला पाहिजे. आणि देश आपला पुन्हा एकदा, म्हणजे महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलं सर, देशानं जगाचं नेतृत्व केलं, तर पुन्हा जगाचं नेतृत्व आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक आणि धार्मिक ताकद लावायची आहे. आणि हिंदू म्हणजे आडनावात आणि जातीत अडकू नका. हे जीवन पद्धती जे जगतात ते सगळे हिंदू आहेत. आम्हाला कुणाचं काही हे नाहीये, पण हिंदू धर्मात सगळेच हिंदू आहेत आणि सगळ्या हिंदू धर्माचं आचरण करावं. तुमच्या जीवनामध्ये कधीही मानसिक रोग होणार नाही किंवा दुसऱ्या काय प्रॉब्लेम सगळ्यांना. ताईची गुडघी तुझा ताई गुडघी सुद्धा निघून जाते, तुम्ही मंत्र चालू करा. तर मला बोलवलं आणि छत्रपतींच्या इथे मला मान दिला. सरांचं मी दर्शन झालं, आदर्श होते आमचे, पण वेगळ्या ठिकाणी पाहिले नव्हते. मी खूप खूप स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या ग्रंथामध्ये भविष्यातले अधिकारी समोर बसले आणि नक्की शिवरायांचे विचार घेऊन हे प्रशंसक गेले तर पुन्हा स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हायला अजिबात सुद्धा वेळ लागणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.